हल्लाबोल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महानगरपालिकेतर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने भाडे तत्वावर दिलेले मिनी व मेजर गाळे आणि खुल्या जागा यांचे भाडेकरू मालक क्षेत्र व लोकेशन याची माहिती मिळावी म्हणून छावाचे योगेश पवार यांनी भूमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज केला होता। जनमाहिती अधिकारी यांनी सदरची माहिती शोधून देतो म्हणाल्यामुळे अपील करण्यास 2 दिवसाचा उशीर झाला। त्यामुळे विलंब माफ करून अपील दाखल करून घ्यावे व सुनावणी घेऊन आदेश पारित करावे यासाठी योगेश पवार यांनी प्रथम अपीलीय अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते। तेव्हा भूमी व मालमत्ता विभागाने अर्ज घेण्यास नकार दिला व सहाय्यक आयुक्ताकडे अर्ज द्या असे सांगितले। त्यामुळे योगेश पवार यांनी एका कार्यकर्त्यास सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर भेटण्यासाठी उभे केले। तिथे 1 तास उभा राहूनही सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली नाही व त्यांच्या स्टेनोने संबंधित कार्यकर्त्यास अपमानास्पद वागणूक देऊन आम्ही अर्ज देणार नाही असे बोलून हाकलून दिले। त्यामुळे योगेश पवार यांनी तिथे जाऊन अर्ज घेण्याची विनंती केल्यावर पुन्हा अपमानास्पद वागणूक देऊन खोट्या केसेस करण्याची धमकी दिली व तुम्ही आयुक्ताकडे अर्ज द्या असे सांगून हाकलून दिले। त्याच्या निषेधार्थ छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाकडे कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले। त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अर्ज घेऊन त्यावर पोचपावती देण्यात आली। संविधानिक पद्धतीने आंदोलन केल्यावर खोट्या केसेस दाखल केल्यास यावेळी योगेश पवार यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला। नाव सांगा सुरुवातीला आणि काय नेमकं आंदोलन कशासाठी आंदोलन करणार? मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार। माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो सहाय्यक आयुक्त आणि भूमी महामंत्र्याच्या साहेबांकडे। तर 2 तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत, पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या केसेस टाकीन। माझा संविधानिक राष्ट्र आहे, ही शासकीय सेवा आहे, शासकीय ऑफिस आहे, इथं तुम्ही सेवर आहेत, तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती। तुम्ही प्रशासक आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासकाने वारायचं असतंय। तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे, सामान्य जनतेवरती जो जबरदस्तीपणे काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार देत आहेत? भूमी महामंत्रीची माहिती होती दुकानाबाबतची, जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती। माहिती देत नाहीत, ती देत नाहीत। पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा घेत नाहीत, त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टाकीन 353 असं कायदा तुझ्या बापाचा आहे। ते सहाय्यक आयुक्ताचा स्टाफ आहे त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार आहे त्यांना। म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही का? तुम्ही प्रशासक आहे म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती चढून बसणार का, नाचणार का तुम्ही? आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।